आज आपण नाउनच्या केसबद्दल माहिती घेणार आहोत। केस म्हणजे विभक्ती, मराठीमध्ये त्याला विभक्ती असे म्हणतात। परंतु इंग्रजीमधील केस आणि मराठीमधील विभक्ती ह्या टोटली डिफरंट आहेत, वेगवेगळ्या आहेत। म्हणून ही जी विभक्तींची नावे आहेत याला आम्ही मराठीमध्ये ट्रान्सलेशन तुम्हाला दिलेलं नाही त्या नामांचं। तर विभक्ती म्हणजेच केस हे इंग्लिशमध्ये काय असतं ते बघू आपण। तर एखादं नाम वाक्यामध्ये कोणत्या जागी वापरलेले आहे यावरून त्या नामाची विभक्ती इंग्लिशमध्ये सांगितली जाते आणि त्याच्यावरून त्याचे 5 प्रकार पडतात। तर पहिला प्रकार आहे नॉमिनेटिव्ह केस किंवा त्याला दुसरं नाव आहे सब्जेक्टिव्ह केस। एक्झाम मध्ये ऑप्शन मध्ये नॉमिनेटिव्ह केस असं नाव दिलेलं असतं, सब्जेक्टिव्ह केस हे नाव दिलेलं नसतं। कारण सब्जेक्ट म्हणजे कर्ता आणि सब्जेक्टिव्ह केस म्हणजे वाक्यातील कर्त्याच्या जागी येणाऱ्या नामाची विभक्ती। म्हणजे सब्जेक्टची विभक्ती सब्जेक्टिव्ह केस, म्हणून हे सब्जेक्टिव्ह नाव न देता नॉमिनेटिव्ह केस असे नाम दिलेले असते। त्याचप्रमाणे ॲक्युजेटिव्ह केस हे नाम ऑप्शन मध्ये असते। ॲक्युजेटिव्ह केस त्याला दुसरं नाव आहे ऑब्जेक्टिव्ह केस। आपण यापूर्वी पाहिलं ऑब्जेक्ट म्हणजे कर्म, म्हणजे वाक्यामध्ये जे कर्म असतं त्या कर्माची केस ही ऑब्जेक्टिव्ह केस असते। पण एक्झाम मध्ये ऑब्जेक्टिव्ह केस हे नाव दिलं जात नाही, त्याऐवजी ॲक्युजेटिव्ह केस असं नाम त्या ऑप्शन मध्ये असतं। त्यामुळे आपल्याला ही नामं पाठ पाहिजेत, नॉमिनेटिव्ह केस, ॲक्युजेटिव्ह केस। त्याच्यानंतर तिसरा प्रकार आहे डेटिव्ह केस। त्याच्यानंतर चौथा प्रकार जेनिटिव्ह केस, यालाच पॉझेसिव्ह केस असं म्हणतात। आपण यापूर्वी पाहिले पॉझेसिव्ह म्हणजे मालकी दर्शवणारा, मालकी दर्शक। इंग्रजी नामांना आपण काय करतो, त्या नामांची मालकी दर्शवण्यासाठी त्या नामाला ॲपॉस्ट्रॉफी एस किंवा शेवटी एस अनेक वचनात आलेला असेल तर त्याला ॲपॉस्ट्रॉफी देतो आणि त्याची मालकी दर्शवतो। तर ॲपॉस्ट्रॉफी एस असणारं जे नाम असतं त्याला पॉझेसिव्ह केस म्हणतात। पण एक्झाम मध्ये पॉझेसिव्ह केस या नामाऐवजी ऑप्शन मध्ये जेनिटिव्ह केस हे नाम दिलेले असते। आणि त्याच्यानंतर होकेटिव्ह केस। होकेटिव्ह केस म्हणजे एखाद्या नामाला तुम्ही हाक मारली। आपण यापूर्वी पाहिले की एखाद्या नामाला हाक मारली तर त्या नामाला नॉमिनेटिव्ह ऑफ ॲड्रेस असं म्हटलं जातं। तर त्या नामाची जी विभक्ती असते ती होकेटिव्ह केस असते। तर अशा इंग्लिशमध्ये 5 केसेस आहेत। ह्या 5 केसेसचे नावं आपल्याला लक्षात ठेवायचे, नॉमिनेटिव्ह केस, ॲक्युजेटिव्ह केस, डेटिव्ह केस, जेनिटिव्ह केस आणि होकेटिव्ह केस। ठीक आहे, याला अल्टरनेटिव्ह नावं आहेत। नॉमिनेटिव्ह केसला सब्जेक्टिव्ह केस, ॲक्युजेटिव्ह केसला ऑब्जेक्टिव्ह केस आणि जेनिटिव्ह केसला पॉझेसिव्ह केस। तर हे सगळे नामं तुम्ही पाठ ठेवले पाहिजे। आपण आता त्याच्यानंतर प्रत्येक केस घेऊन त्याचं डिटेल स्टडी करणार आहोत। प्रथम आपण पहिली विभक्ती म्हणजे पहिली केस नॉमिनेटिव्ह केस सविस्तरपणे पाहूया। तर नॉमिनेटिव्ह केस याला दुसरं नाव आहे सब्जेक्टिव्ह केस। पहा, वाक्यामध्ये कर्त्याच्या जागी येणारे नाम किंवा सर्वनाम हे नॉमिनेटिव्ह केस मध्ये असते। वाक्यामध्ये कर्त्याच्या जागी येणारे नाम किंवा सर्वनाम हे नॉमिनेटिव्ह केस मध्ये असते। कर्ता कुठे असतो,
करता वाक्यामधील मुख्य क्रियापद जे असतं किंवा क्रियापद जे असतं त्या क्रियापदाच्या आधी असतं. म्हणजे वाक्यातील क्रियापदाच्या आधी येणारे नाम जे कर्त्याचे कार्य करत आहे ते नॉमिनेटिव्ह केसमध्ये म्हणजे सब्जेक्टिव्ह केसमध्ये असते. कारण सब्जेक्ट म्हणजे कर्ता म्हणून त्याला नाव ठेवलं सब्जेक्टिव्ह केस. पण त्याचं दुसरं नाव आहे नॉमिनेटिव्ह केस. तर हे नॉमिनेटिव्ह केस हे नाम आपल्याला लक्षात ठेवायचं आहे कारण ते एक्झाममध्ये विचारलं जातं. तर इथं काही वाक्य आपण घेतलेले आहेत. या वाक्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा काय पाहायचं की वाक्यातलं क्रियापद कुठे आहे. कारण त्या क्रियापदाच्या आधी येणारं जे नाम असतं ते वाक्याच्या कर्त्याचं कार्य करतं आणि ते जे कर्त्याचं कार्य करणारं नाम आहे ते नॉमिनेटिव्ह केसमध्ये आहे. तर इथे पहिल्या वाक्यामध्ये इज टीचिंग हे क्रियापद आहे आणि या इज टीचिंग या क्रियापदाच्या आधी टीचर हे नाम आलेलं आहे. म्हणजे ते नाम कर्त्याचे कार्य करत आहे म्हणून हे नाम कोणत्या केसमध्ये असेल ते नॉमिनेटिव्ह केसमध्ये असेल. तर क्रियापदाच्या आधी असणारं टीचर हे नाम कर्त्याचे कार्य करत असल्यामुळे त्याची केस नॉमिनेटिव्ह केस होते. ठीक आहे. त्याचप्रमाणे दुसऱ्या वाक्यात इज हे क्रियापद आहे. मोदी इज द PM ऑफ इंडिया. इथं इज हे क्रियापद आहे आणि इजच्या आधी एक नाम आलेलं आहे मोदी. क्रियापदाच्या आधी येणार नाम कर्त्याचं कार्य करतं म्हणजे मोदी हा कर्ता झाला, हे नाम कर्ता झाला म्हणून त्याची केस काय आली नॉमिनेटिव्ह केस. इंग्रजीमध्ये केसेस ओळखणं अतिशय सोपं आहे. मराठीपेक्षा तर खूपच सोपं आहे. मराठीत तरी तुम्हाला प्रत्यय पाठ ठेवावे लागतात. चला ते चला ना ते वगैरे हे असे प्रत्यय पाठ ठेवून मग तुम्हाला त्या वाक्यामध्ये ओळखावं लागतं की कोणता प्रत्यय लागला, मग हा प्रत्यय लागला तर ही केस. इथे काही लक्षात ठेवायची गरज नाही. सरळ कर्त्याच्या जागी येणारे नाम नॉमिनेटिव्ह केसमध्ये असते एवढंच लक्षात ठेवायचं. तर तिसऱ्या वाक्यामध्ये पोलीस अरेस्टेड रिया. पोलिसांनी रियाला अटक केली. तर अरेस्टेड हे क्रियापद आहे आणि या क्रियापदाच्या आधीचं नाम कोणतं आहे पोलीस. तर पोलीस हा वाक्याचा कर्ता झाला आणि कर्ता कोणत्या केसमध्ये असतो नॉमिनेटिव्ह केसमध्ये. नीट पाहा सुरुवातीचे जे नाम आहेत ते नॉमिनेटिव्ह केसमध्ये आहेत. तर कर्त्याच्या जागी येणारे नाम किंवा सर्वनाम पहा नामाची जागा कोण घेतो नामाची जागा सर्वनाम घेत असतो. कर्त्याच्या जागी एक तर नाम येईल किंवा नामाऐवजी वापरला जाणारा शब्द सर्वनाम येईल. तर नाम येऊ का सर्वनाम येऊ त्याची विभक्ती ही नॉमिनेटिव्ह केसच असते कारण ती सब्जेक्टचे कार्य करत असतात. फोर्थ सेंटेन्स मध्ये यू कॅन विन दिस रेस. तू ही रेस जिंकू शकतो. कॅन विन हे क्रियापद आहे आणि या क्रियापदाच्या आधी यू हे सर्वनाम आलेले आहे नामाऐवजी. आता जागा कोणी घेतली सर्वनामाने घेतली. मग हे सर्वनाम सुद्धा कर्त्याचेच कार्य करते नामाच्या जागेवर येते तिथे आणि याची केस सुद्धा नॉमिनेटिव्ह केसच होईल. तर यू हे नॉमिनेटिव्ह केसमध्ये असलेलं सर्वनाम आहे. त्याचप्रमाणे पाचव्या वाक्यात पहा एव्हरीवन वॉज प्रेझेंट देअर. त्या ठिकाणी प्रत्येक जण हजर होता. वॉज हे वाक्यातलं क्रियापद आहे. या क्रियापदाच्या आधी एव्हरीवन आलेलं आहे. एव्हरीवन हे काय हे सुद्धा सर्वनामच आहे. एव्हरीवन हे कोणाचं नाम नसतं ते सर्वनाम आहे. तर क्रियापदाच्या आधी वापरले गेलेले सर्वनाम हे कर्त्याचंच कार्य करत आहे इथे आणि म्हणून त्याची सुद्धा केस काय होईल नॉमिनेटिव्ह केस होईल. तर या पद्धतीनं तुम्ही नॉमिनेटिव्ह केस ओळखू शकता. अतिशय सोपं आहे. वाक्यामध्ये क्रियापदाच्या आधी कर्त्याचे कार्य करणारे नाम किंवा सर्वनाम कर्त्याच्या जागी येणारे नाम किंवा सर्वनाम हे नॉमिनेटिव्ह केसमध्ये असते किंवा सब्जेक्टिव्ह केसमध्ये असते. आता आपण दुसरी केस पाहूया ॲक्युझेटिव्ह केस किंवा ऑब्जेक्टिव्ह केस. ऑब्जेक्ट म्हणजे कर्म म्हणजे ही केस कर्माच्या जागी येणाऱ्या नामाची असते.
तर इथं काय म्हटलंय, कर्माच्या जागी वापरले जाणारे नाम किंवा सर्वनाम हे ॲक्युजेटिव्ह केसमध्ये असते किंवा त्याची केस ॲक्युजेटिव्ह असते. तर कर्माच्या जागी वापरले जाणारे नाम किंवा सर्वनाम. कर्म कुठं असतं? कर्म हे क्रियापदानंतर असतं. जर सकर्मक क्रियापद वापरलं तर त्याच्यानंतर नक्कीच आपल्याला कर्म मिळतं. तर ते कर्म त्या वाक्यामध्ये आहे किंवा नाही हे पाहूनच आपण ओळखू शकतो की ते कर्म कोणतं आहे. तर कर्म ओळखायचं असेल तर त्या वाक्यातील क्रियापदाला व्हॉट आणि होम म्हणजेच काय आणि कोणाला असे दोन प्रश्न विचारायचे. कोणत्याही एकाचं उत्तर मिळालं तर ते कर्म असतं. कधी कायचं उत्तर मिळेल, कधी कोणाला या प्रश्नाचं उत्तर मिळेल, कोणत्या तरी एकाचं उत्तर मिळू शकतं आणि ते जर उत्तर मिळालं तर ते कर्म म्हणजेच ऑब्जेक्ट असते आणि ते ऑब्जेक्ट म्हणजे कोणतं तरी नाम किंवा सर्वनाम असते आणि त्या नामाची केस ही ॲक्युजेटिव्ह केस असते. ठीक आहे. तर वाक्यातील क्रियापदाला काय आणि कोणाला हे दोन प्रश्न विचारायचे. कोणत्याही एकाचं उत्तर मिळालं तर ते कर्म आणि ते कर्म म्हणजेच नाम किंवा सर्वनाम हे ॲक्युजेटिव्ह केसमध्ये असते. आता आपण काही वाक्य बघूया आणि कर्म शोधूया आणि त्या कर्माची केस सांगूया. पहा, फर्स्ट सेंटेन्स आहे, ए लायन किल्ड अ डिअर. एका सिंहानं एका हरणाला ठार केले. या वाक्यात किल्ड म्हणजे ठार केले हे क्रियापद आहे. कोणाला ठार केले किंवा लायनने सिंहाने काय ठार केले किंवा कोणाला ठार केले, दोन्हीपैकी कोणतेही एकाच उत्तर तुम्हाला मिळेल. कोणाला ठार मारले ना? एका हरणाला. कोणाला या प्रश्नाचं उत्तर काय असतं? ऑब्जेक्ट असतं. वाक्यातील क्रियापदानंतर ऑब्जेक्टच्या जागी डिअर हे नाम आलेले आहे. तर ऑब्जेक्टच्या जागी म्हणजेच कर्माच्या जागी येणारे नाम किंवा सर्वनाम हे ॲक्युजेटिव्ह केसमध्ये असते किंवा ऑब्जेक्टिव्ह केसमध्ये असते. ऑब्जेक्ट म्हणलं ऑब्जेक्टिव्ह केसमध्येच असेल, सब्जेक्ट म्हणलं तर सब्जेक्टिव्ह केसमध्ये असेल. पण हे नाम सब्जेक्टिव्ह ऑब्जेक्टिव्ह परीक्षेत ऑप्शनमध्ये नसतात. त्याऐवजी सब्जेक्टऐवजी नॉमिनेटिव्ह केस हा उल्लेख तिथे असतो. ऑब्जेक्टिव्ह केस ऐवजी ॲक्युजेटिव्ह केस हे नाम त्या ऑप्शनमध्ये असतं, म्हणून ही नामं पाठ ठेवा. तर किल्ड या क्रियापदानंतर डिअर हे ऑब्जेक्ट आलेलं आहे आणि हे नाम कोणत्या केसमध्ये आहे? ॲक्युजेटिव्ह केसमध्ये. सेकंड सेंटेन्स पहा, ही हॅज टेकन टी जस्ट नाऊ. त्याने आत्ताच चहा घेतलेला आहे, नुकताच चहा घेतलेला आहे. तर हॅज टेकन म्हणजे घेतलेला आहे. काय घेतलेलं आहे? टी म्हणजे चहा. मग काय या प्रश्नाचं उत्तर या वाक्यात आपल्याला टी या नामाच्या स्वरूपात मिळतं. म्हणून हे नाम झालं ऑब्जेक्ट आणि या नामाची केस कोणती झाली? ॲक्युजेटिव्ह केस. वाक्याचा अर्थ लावत जा, प्रश्न विचारत जा आणि प्रश्न विचारल्यावर नक्कीच तुम्हाला उत्तर मिळेल आणि ते उत्तर जर ऑब्जेक्ट असेल तर त्याची केस ॲक्युजेटिव्ह केस आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर पहा, यू ऑलवेज मेक अ मिस्टेक. तू नेहमी चूक करतोस. तर मेक ही क्रियापद आहे. काय करतो हा? चूक करतो. काय करतो? तर चूक करतो. चूक, मिस्टेक हे नाम आहे आणि काय या प्रश्नाचं उत्तर आहे म्हणजे ते ऑब्जेक्ट आहे. आणि हे ऑब्जेक्ट कोणत्या केसमध्ये असेल? मग हे सुद्धा ॲक्युजेटिव्ह केसमध्ये किंवा ऑब्जेक्टिव्ह केसमध्ये असेल. प्रत्येक वाक्यामध्ये क्रियापदानंतर जे नाम येत आहे ते ऑब्जेक्टचे कार्य करत आहे आणि ते ऑब्जेक्ट आहे का नाही ओळखण्यासाठी आपण या क्रियापदांना काय आणि कोणाला असे प्रश्न विचारत आहोत, व्हॉट आणि हूम. फोर्थ सेंटेन्स पहा, माय नेबर बॉट अ कार येस्टरडे. काल माझ्या शेजाऱ्यानं एक कार विकत घेतली. बॉट बायचा भूतकाळ आहे. बाय म्हणजे विकत घेणे, बॉट
विकत घेतली. बाय, बॉट, बॉट क्रियापदाचे 3 रूप. तर काय विकत घेतली? एक कार विकत घेतली. पहा आपण प्रश्न कशाने विचारलाय? काय क्रियापदाला, बॉट या क्रियापदाला विचारलाय. बॉट म्हणजे विकत घेतली. काय विकत घेतली? तर अ कार. काय या प्रश्नाचं उत्तर अ कार या नामाच्या स्वरूपात आल्यामुळं ते ॲक्युझेटिव्ह केसमध्ये झालं. तर कार हे नाम ॲक्युझेटिव्ह केसमध्ये आहे, किंवा कार या नामाची विभक्ती कोणती आहे? ॲक्युझेटिव्ह. ठीक आहे. फिफ्थ सेंटेन्स पहा. शी इन्व्हायटेड मी टू हर बर्थडे पार्टी. तिने मला तिच्या बर्थडे पार्टीला इन्व्हाइट केले. आता शी इन्व्हायटेड मी, इन्व्हाइट केलं. इन्व्हाइट म्हणजे निमंत्रण दिलं. कोणाला दिलं निमंत्रण? बर्थडे पार्टीचं मला दिलं. तर कोणाला या प्रश्नाचं उत्तर मला म्हणजेच मी हे सर्वनाम येतं. मी हे सर्वनाम आहे, नाम नाही. नामाऐवजी क्रियापदानंतर त्या ठिकाणी काय केलेलं आहे? सर्वनामाचा वापर केलेला आहे. आणि कोणाला या प्रश्नाचं उत्तर मी हे सर्वनाम आपल्याला मिळतं. कोणाला इन्व्हाइट केलं? मला इन्व्हाइट केलं. मग हे सर्वनाम कोणत्या केसमध्ये झालं? हे सुद्धा ॲक्युझेटिव्ह केसमध्ये झालं. ऑब्जेक्टच्या ठिकाणी नाम किंवा सर्वनाम दोन्हीपैकी काही येऊ शकतं. ऑब्जेक्टच्या जागी येणारे नाम किंवा सर्वनाम हे नेहमी ॲक्युझेटिव्ह केसमध्ये असते. एवढं सोपं आहे. कर्त्याच्या जागी असेल एखादं नाम तर ते नॉमिनेटिव्ह केसमध्ये. क्रियापदानंतर कर्माच्या जागी असेल तर ते ॲक्युझेटिव्ह केसमध्ये झालं. तर अशा ह्या नामाच्या 2 विभक्ती आहेत, सब्जेक्टिव्ह आणि ऑब्जेक्टिव्ह. म्हणजेच नॉमिनेटिव्ह आणि ॲक्युझेटिव्ह केस. असं आहे. कर्त्याची केस ही नॉमिनेटिव्ह, कर्माची केस ही ॲक्युझेटिव्ह केस आहे. पुढची विभक्ती आहे डेटिव्ह केस. ही विभक्ती वाक्यामध्ये येणाऱ्या इनडायरेक्ट ऑब्जेक्टची असते. ऑब्जेक्ट, डायरेक्ट ऑब्जेक्ट आणि इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. आधी ह्या 3 संकल्पना आपण समजून घेऊ. वाक्यामध्ये क्रियापदानंतर एकच ऑब्जेक्ट असेल तर त्याला फक्त ऑब्जेक्ट म्हणायचं. पण जर वाक्यामध्ये क्रियापदानंतर 2 ऑब्जेक्ट आले तर त्याच्यापैकी एकाचं नाव आपल्याला डायरेक्ट ऑब्जेक्ट ठेवावं लागतं आणि दुसऱ्याचं नाव आपल्याला इनडायरेक्ट ऑब्जेक्ट ठेवावं लागतं. तर मी आता सांगितल्याप्रमाणे वाक्यातील क्रियापदाला काय आणि कोणाला हे 2 प्रश्न विचारले असता आपल्याला ऑब्जेक्ट मिळते. दोन्हीपैकी एकाच उत्तर मिळालं म्हणजे त्या वाक्यात एक ऑब्जेक्ट आहे. पण काही वेळेला आपल्याला काय ह्या प्रश्नाचंही उत्तर मिळतं आणि कोणाला या प्रश्नाचंही उत्तर मिळतं. म्हणजे आपल्याला दोन्ही प्रश्नाची उत्तर मिळतात, म्हणजे त्या वाक्यामध्ये 2 ऑब्जेक्ट झाले.